श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कुलदेवीची नित्यसेवा कशी करावी? मंत्र व स्तोत्र अडचणी दूर करण्यासाठी उपाय. नमस्कार मंडळी, तुमच्या घरात सतत अडचणी येत आहेत का? पैशाची कमी, आरोग्याच्या समस्या किंवा मनामध्ये सतत अस्वस्थता येत आहे का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक घराची एक कुलदेवी असते आणि त्याच कुलदेवीची योग्य सेवा केल्यास घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच येते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कुलदेवीची नित्यसेवा कशी करावी, कोणते मंत्र म्हणावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कुलदेवीची कृपा कशी मिळवावी, तिची अखंड कृपा कशी मिळवावी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कुलदेवी म्हणजे काय? तर मित्रांनो, प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी किंवा कुलदेवता असते. ती आपल्या पूर्वजांची रक्षण करणारी शक्ती असते. आपले पूर्वज ज्या देवीची पूजा करत होते, तीच देवी आपली कुलदेवी असते. तिचे महत्त्व काय? तर घराचे रक्षण करते, संकटांपासून वाचवते, प्रगतीचे मार्ग उघडते सुद्धा. पण जर तिची कुलदेवीची सेवा बंद झाली तर अचानकच अडचणी वाढू लागतात. कुलदेवीची नित्यसेवा कशी करावी? आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नित्यसेवा पाहू. रोज सकाळी स्नान करून पूजा करा. शक्यतो सकाळी 5 वाजता ते 8च्या दरम्यानच सकाळी स्नान करून पूजा करा. कुलदेवीच्या फोटोसमोर दिवा लावा, तुपाचा किंवा तेलाचा दिवा. शक्य असल्यास 2 वात लावा. तिसरं म्हणजे फुले अर्पण करा. लाल किंवा पिवळ्या रंगाची फुले उत्तम मानली जातात. नैवेद्य दाखवा. साखर, दूध, खीर किंवा गोड पदार्थ. शेवटी नमस्कार आणि प्रार्थना करा, आई, आमच्या घरावरती अखंड कृपा ठेवा. मंत्र आणि स्तोत्र. आता सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे मंत्र. रोज कोणता मंत्र म्हणायचा? तर रोज हा तुम्ही मंत्र म्हणा, ओम कुलदेव्यै नमः. 108 वेळा जप करा, ओम कुलदेव्यै नमः. किंवा जय देवी जय महिषासुरमर्दिनी, हा 108 वेळेस जप करा. यामुळे फायदे तुम्हाला काय होतात? तर मानसिक शांतता मिळते, अडचणी कमी होतात, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. कोणत्या चुका टाळाव्यात? काही मोठ्या चुका लोक करतातच. पूजा न करणे, देवीला विसरणे, फक्त गरजेच्याच वेळी देवीची आठवण काढणे, घरामध्ये सतत भांडणे होणे, वाईट शब्दांचा वापर होणे, अपशब्द दररोज तोंडामध्ये येणे. लक्षात ठेवा, कुलदेवी भावनेची भुकेली असते. तुम्हाला मी अडचणी दूर करण्यासाठी उपाय सांगते. हा खास उपाय तुम्ही नक्कीच करा. प्रत्येक शुक्रवारी कुलदेवी समोर दिवा लावा, गोड नैवेद्य ठेवा आणि 11 वेळेस मंत्र म्हणा. तुम्हाला 21 दिवसातच फरक दिसून येईल. जर खूप अडचणी असतील तर कुलदेवीच्या मंदिरामध्ये जा आणि नारळ अर्पण करा. एक अनुभव मी तुम्हाला सांगते. एक महिला होती, तिचं नाव होतं सुमन. सुमनच्या आयुष्यात खूपच अडचणी होत्या, पण सुमनने रोजच कुलदेवीची सेवा सुरू केली. काही दिवसातच तिचं आयुष्य बदललं गेलं. आज सुमन खूपच सुखी आहे, तिचा संसार करत आहे.
म्हणूनच श्रद्धा असेल तरच चमत्कार होतो. देवावरती विश्वास ठेवा. मैत्रिणींनो, कुळदेवीची सेवा ही तुमच्या आयुष्याला सुद्धा बदलू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय देवी लिहायला विसरू नका. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कुळदेवीची सेवा तर सुरू कराच आणि बघा चमत्कार काय होतो. घरामध्ये अडचणी असतील तर तुम्ही हे उपाय नक्कीच करा. मैत्रिणींनो, कुळदेवीची पूजा करता पण तुम्हाला योग्य पद्धतीने करता येते का? बऱ्याच लोकांना काही नियम माहीत नसतात. माहिती नसते की कुळदेवीची सेवा करताना काही खास नियम पाळावे लागतात आणि जर हे नियम पाळले नाहीत तर पूजा करूनही फायदा मिळत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे कुळदेवीची सेवा करण्याचे खास नियम. कोणत्या वेळेला कुळदेवीची पूजा करावी, काय करावे आणि काय टाळावे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. कुळदेवीची सेवा करताना वेळेचे नियम. सर्वात पहिला नियम म्हणजे महत्त्वाचा, तो आहे वेळ. सकाळची वेळ सर्वात उत्तम मानली जाते कुळदेवीची पूजा करण्यासाठी. जसे की ब्रह्ममुहूर्त सकाळी सूर्योदयाच्या आधी. संध्याकाळी ही पूजा तुम्ही करू शकता. दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे, पण खूपच उशिरा रात्री पूजा करायची टाळा, कारण त्यावेळी नकारात्मक ऊर्जा जास्त असते. शुद्धता आणि स्वच्छतेचे नियम. कुळदेवीची सेवा करताना शुद्धता खूपच महत्त्वाची आहे. पूजा करण्यापूर्वी स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी त्या काळात म्हणजेच पिरियड्समध्ये पूजा टाळावी. पूजेची जागा ही स्वच्छ असावी. रोज घर स्वच्छ ठेवा. देवघर अस्ताव्यस्त ठेवू नका. लक्षात ठेवा, कुळदेवीला स्वच्छता खूपच प्रिय असते. नैवेद्य आणि अर्पणाचे नियम. आता नैवेद्याबद्दल महत्त्वाचे काही नियम ऐका. कुळदेवीला काय आवडते? गोड पदार्थ, खीर, साखर आणि पुरण, नारळ, फळे. काय टाळावे तर शिळे अन्न देवीला आवडत नाही. तिखट किंवा तेलकट पदार्थ नैवेद्य म्हणून करू नका. नैवेद्य दाखवल्यानंतर कुटुंबाने प्रसाद घ्यावा. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. मंत्र जपाचे नियम. मंत्र जप करताना काही खास नियम आहेत. मंत्राचा जप करताना मन शांत ठेवा. एकाच जागी बसून मंत्राचा जाप करा. किती वेळा करावा तर ती संख्या असावी. 11, 21 किंवा 108 वेळा मंत्र जाप करावा. यासाठी तुम्ही माळ वापरू शकता. सर्वात सोपा मंत्र ओम कुलदेवया नमः. रोज केल्यास चांगला परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल. काही तुम्ही मोठ्या चुका टाळा. आता लक्ष द्या, या चुका तुम्ही अजिबात करू नका. देवीची मूर्ती धुळीमध्ये ठेवणे, दिवा न लावणे देवीच्या फोटोसमोर, पूजामध्ये मन नसणे, भांडण करून पूजा करणे. लक्षात ठेवा, देवी भावना पाहतात. तुमच्यासाठी काही खास नियम आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवीला फुले अर्पण करा. महिन्यातून एकदा तरी गोड नैवेद्य नक्कीच कुलदेवीला दाखवा. वर्षातून एकदा कुलदेवीच्या मंदिरामध्ये नक्की जा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुलदेवीवर श्रद्धा ठेवा. जर तुम्ही हे नियम पाळले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खरंच बदल दिसून येईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईप करा. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून
एक छोटासा सपोर्ट नक्कीच करा. कमेंटमध्ये जय देवी नक्की लिहा. धन्यवाद. कुलदेवीची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी कुलदेवीशी प्रार्थना. जय देवी.